नमस्कार, मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर नजर टाकूयाच्या टॉप 20 न्यूजवर. महाराष्ट्र हिवाळी अधिवेशनाच्या काळात शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी एक व्हिडिओ पोस्ट करून जोरदार सवाल उपस्थित केलाय. या व्हिडिओमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी पैशांच्या गड्ड्यांसह दिसत आहेत. दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदे गटाला उद्देशून म्हटलंय की शेतकरी कर्जमाफीसाठी पैसा नाही, बाकी सर्व काही ओके आहे. जनता जाणून घेऊ इच्छिते हे आमदार पैशांसोबत काय करतायत. या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी शिंदेचे आमदार महेंद्र दळवींचा कॅशसह व्हिडिओ समोर आणलाय. तर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांचा लाच घेतानाचा व्हिडिओ समोर आणलाय. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. हिवाळी अधिवेशनात ठाकरे बंधूंच्या नेत्यांचा कॅश बॉम्बवर जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे. नागपूर अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस असून विरोधी पक्षनेता नसतानाही विरोधकांनी सरकारवर दबाव टाकण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्ती, शेतकऱ्यांवरील आर्थिक संकट, तपोवन वृक्षतोड आणि पार्थ पवार यांसारख्या मुद्द्यांवर विरोधक आक्रमक भूमिका घेणार आहेत. अनेक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अद्याप मिळालेली नाही, तर पीक विम्याचे मुद्देही प्रलंबित आहे. त्यामुळे विरोधक सरकारला धारेवर धरण्याची रणनीती आखत आहे. महापालिका निवडणुका महायुती म्हणून लढवण्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये 1.5 तास बंद दरवाजाखाली चर्चा झाली. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण उपस्थित होते. मुंबई, ठाण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील महापालिकांच्या निवडणुका एकत्र लढवण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. तसेच भाजप शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना एकमेकांच्या पक्षांमध्ये प्रवेश न देण्यावरही सहमती झाली आहे. भाजप आमदार कृष्ण खोपडे यांनी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे विरुद्ध विधिमंडळ अधिवेशनात आवाज उठवल्याबद्दल आणि त्यांच्या निलंबनाची मागणी केल्याबद्दल धमकी मिळाल्याची तक्रार नागपूर पोलिसांकडे नोंदवली आहे. खोपडे यांच्या मते फोनवरून त्यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीने आपला मोबाईल नंबर आणि नाव सांगितलंय. धमकी देणाऱ्याने तुकाराम मुंढे विरुद्ध का बोलत आहात असे प्रश्नही विचारले. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करतायत. संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान आज दुपारी राज्यसभेत वंदे मातरमवर चर्चा होईल. भाजपच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा चर्चेला सुरुवात करतील. त्यांच्या व्यतिरिक्त राधा मोहन दास अग्रवाल, के लक्ष्मण, घनश्याम तिवारी आणि सतपाल शर्मा भाषणे देतील. चर्चेचा समारोप भाजप अध्यक्ष JP नड्डा करतील. ज्येष्ठ समाजसेवक व समाजवादी नेते डॉक्टर बाबा आढाव यांचे सोमवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झालं. 95 वर्षाच्या वयात निधन झालेल्या बाबा आढाव हे सामाजिक बदलासाठी समर्पित जीवन घालवणारे अग्रदूत होते. वैकुंठ स्मशानभूमीत आज सायंकाळी 5:30 वाजता त्यांचे अंत्यसंस्कार पार पडतील. डॉक्टर आढाव यांनी एक गाव एक पानवठा, कष्टाची भाकर, हमाल पंचायत, अंधश्रद्धा विरोधी चळवळ आणि EVM विरोधातील लोकशाही आंदोलन यांसारख्या उपक्रमांद्वारे त्यांनी तळागाळातील वंचितांचे जीवन बदलले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्या निधनानंतर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. फडणवीस म्हणाले की बाबा आढाव यांनी वंचित आणि असंघटित घटकांसाठी सातत्याने संघर्ष केला. हमाल, रिक्षाचालक आणि बांधकाम मजुरांसाठी संघटना उभी केली. त्यांनी सामाजिक कुप्रथांविरोधातही लढा दिला. फडणवीस म्हणाले की बाबा आढाव हे महाराष्ट्रातील समाजसेवकांच्या परंपरेतील मौलिक व्यक्तिमत्व होते आणि त्यांचे विचार पुढील पिढ्यांसाठी प्रेरणास्थान राहतील. गोव्यातील बर्च बाय रोमिओ लेन नाईट क्लबमध्ये झालेल्या भीषण आगीत 25 जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि क्लबचे मालक सौरभ लुथरा व गौरव लुथरा काही तासात देशातून पळून गेले. पोलिसांच्या माहितीनुसार ते मुंबईहून इंडिगोच्या विमानाने थायलंडमधील फुकेत पोहोचले. गोवा पोलिसांनी तत्काळ FIR नोंदवली आणि दिल्लीमध्ये आरोपींच्या ठिकाणी छापे टाकले. मात्र ते बेपत्ता होते. घरांवर कायदेशीर नोटीस दिल्या गेल्या असून तपास सुरू आहे. सोमवारी तपोवनातील वृक्षतोडीवर महापालिकेत महत्त्वाची बैठक झाली. कुंभमेळ्यासाठी साधुग्राम उभारणीसाठी काही झाडे तोडण्याचा प्रस्ताव महापालिकेकडून ठेवला होता. मात्र पर्यावरणप्रेमींनी तपोवनातील एकही झाड तोडू देणार नाही असा पवित्रा घेऊन तीव्र विरोध नोंदवला. कालची बैठक पर्यावरणप्रेमी आणि महापालिका अधिकाऱ्यांमध्ये कोणत्याही निष्कर्षाशिवाय संपली. बैठक निष्फळ ठरल्याने आंदोलन सुरू राहणार असून महापालिकेने चर्चेची प्रक्रिया पुढे चालू ठेवण्याचे संकेत दिले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगर विकास विभागाने सायन येथील सुमारे 2 एकर मोकळा BMCचा भूखंड 30 वर्षांसाठी विश्व हिंदू परिषदेला भाडेपट्ट्यावर देण्यास मंजुरी दिली आहे. त्यासाठी BMCने 9.7 कोटी रुपये प्रीमियम आणि वर्षाला 10,186 रुपये सवलतीच्या दराने भाडे आकारले. भूखंडाचा वापर वैद्यकीय आणि शैक्षणिक कामांसाठी केला जाणार आहे. जळगाव जिल्ह्यातील भुसावळमधील सेंट अलायन्स स्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी 11 सप्टेंबर रोजी आयोजित सहली दरम्यान काही विद्यार्थिनींना स्कार्फ बांधण्यास भाग पाडल्याचा आणि धार्मिक पुस्तकांचे वाटप केल्याचा आरोप करण्यात आलाय. पालकांनी संताप व्यक्त करत शाळेने स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी केली आहे. या प्रकरणामुळे काही हिंदुत्ववादी संघटनांनी शाळेविरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
सावनेरमध्ये कीटकनाशक प्राशन करून महिला कबड्डीपटूने टोकाचं पाऊल उचलत आपलं जीवन संपवलंय. आपली आर्थिक अडचणीतून सुटका व्हावी म्हणून नोकरी मिळवून देण्याचा आमिष आणि लग्नाच्या नावाखाली झालेल्या फसवणुकीमुळे कबड्डीपटूने टोकाचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. कल्याण शहरातील वाहतूक कोंडीने त्रस्त झालेल्या व्हिडिओमध्ये रस्त्याच्या मधोमध एक लहान मुलगा उभा आहे. वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्यात, ज्यामुळे ट्रॅफिक पूर्णपणे थांबलेलं आहे. हा मुलगा आपल्या हातात शिट्टी घेऊन ट्रॅफिक पोलीस प्रमाणे काम करताना दिसतोय. तो मोठ्या आत्मविश्वासाने शिट्टी वाजवून वाहन चालकांना निर्देश देत असल्याचं पाहायला मिळतंय. काका पुढे चला, इकडे घ्या गाडी, असं जोरजोरात सांगून तो अडकलेल्या वाहनांना मार्ग मोकळा करून नेण्याचा प्रयत्न करतोय. काही मिनिटांचा हा हृदयस्पर्शी व्हिडिओ नागरिकांचं लक्ष वेधून घेतला असून प्रशासनावर टीकेची झोड उठली आहे. नागरिक प्रश्न उपस्थित करतायत की शहरातील वाहतूक व्यवस्था इतकी कोलमडली आहे की लहान मुलांना रस्त्यावर उतरावे लागते. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने विलंब किंवा रद्द झाल्यामुळे विमानात चढू न शकणाऱ्या प्रवाशांसाठी आणि ओव्हरबुकिंगमुळे विमानात चढू न शकणाऱ्या प्रवाशांसाठी नवीन नियम जारी केलाय. यामुळे प्रवाशांसाठी भरपाईचे नियम कडक झालेत. जर तुम्ही वारंवार प्रवास करणारे असाल आणि अशा समस्यांचा अनुभव घेतला असेल तर तुम्ही भरपाईचा दावा करू शकता. टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 सामन्यांची T20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळण्यासाठी सज्ज आहे. संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करणार आहे. मालिकेचा पहिला सामना आज कटकच्या बारामती स्टेडियममध्ये होणार आहे. ओपनिंगसाठी अभिषेक शर्मा आणि उपकर्णधार शुभमन गिलला संधी मिळण्याची शक्यता आहे, तर विकेटकीपर बॅट्समन म्हणून नितेश शर्मा खेळू शकतो. पलाश मुच्छल आणि स्मृती मानधना यांचे 6 वर्षाचे नाते संपले आहे. स्मृतीने रविवारी लग्न मोडल्याची आणि वेगळे मार्ग निवडल्याची घोषणा केली. दोघांनीही सोशल मीडियावरून या नात्याच्या संपुष्टाचा संदेश दिलाय. यावेळी पलाशने इंस्टाग्रामवर स्मृतीला प्रपोज करण्याचा व्हिडिओही डिलीट करून नात्याची अखेरची आठवण मिटवली आहे. त्यामुळे त्यांचे भावनिक नाते पूर्णपणे संपल्याचे स्पष्ट झालं आहे. बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका कनिका कपूरच्या मेघालयात झालेल्या मेगॉंग फेस्टिवल दरम्यान कनिका स्टेजवर लाईव्ह परफॉर्म करत असताना एका चाहत्याने अचानक स्टेजवर चढत तिला आक्षेपार्ह पद्धतीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्या व्यक्तीने तिचे पाय पकडण्याचाही प्रयत्न केला, पण कनिका कपूरने शांतता राखत त्या व्यक्तीला दूर ढकललं आणि परफॉर्मन्स सुरूच ठेवला. काही सेकंदानंतर सिक्युरिटी आणि बाउन्सर्सनी त्या व्यक्तीला स्टेजवरून खाली हटवलं. बिग बॉस 19चा प्रवास संपल्यानंतर अखेर प्रणित मोरे मुंबईतील घरी परतला आहे. जवळपास 3 महिन्यानंतर प्रणितचं जंगी स्वागत करण्यात आलं. या सेलिब्रेशनचा व्हिडिओ प्रणितच्या भावानं त्याच्या सोशल मीडियाद्वारे शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये प्रणितच्या आजूबाजूच्या लोकांनी, मित्रमंडळींनी आणि कुटुंबियांनी जंगी सेलिब्रेशन केलं. स्वागतावेळी त्याच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. तसंच त्याच्या स्वागतासाठी हटके सजावटही करण्यात आलं होतं. सध्या बॉक्स ऑफिसवर धुरंधर सिनेमाने धुमाकूळ घातलाय. रिलीज होण्यापूर्वी रणवीर सिंगच्या नावाने चर्चा सुरू असली तरी प्रेक्षकांनी खरंच लक्ष ठेवलंय ते अक्षय खन्नावर. गेल्या काही वर्षात अक्षय खन्नाने प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप सोडली असून विनोद खन्नाचा लेक म्हणून इंडस्ट्रीत त्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी.